न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ. बघा जेव्हा आपण वाचतो की नाही तेव्हा शब्दांवरती लक्षात ठेवायचं. इथे एस लागला म्हणजे न्यूटनचा. युनिव्हर्सल म्हणजे जागतिक, वैश्विक. बरोबर आहे. सिद्धांत कशाचा? ग्रॅव्हिटेशन म्हणजे मराठीत आपण त्याला गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे आकर्षण, अट्रॅक्शन. बरोबर आहे की नाही. आणि अर्थमुळे जे काही किंवा मग दोन ऑब्जेक्टच्या मधात जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे आणि हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जगात प्रत्येक दोन ऑब्जेक्टच्या मधात आहे असं त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. ते आपण आता पुढे शिकून घेऊ. बरोबर आहे. काय सांगतो तो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? पेपरमध्ये 2 मार्काला हा लॉ येतो. 3 मार्काला केपलरचे 3 लॉ, 2 मार्काला हे. All the above considerations include Kepler law led Newton to formulate his theory of universal gravity. बघा पृथ्वीवर राहायचं खूप मोठा विषय आहे. पृथ्वीवरच राहायचं एका कुठेतरी एका जागेवरती आणि तिथनं सगळ्या जगाचा अनुमान लावून असा लॉ बनवायचा की तो सगळ्या जगात कुठल्याच ठिकाणी मोडला जाणार नाही. आतापर्यंत तो लॉ मोडला गेलेला नाही. असा लॉ बनवला न्यूटन. म्हणून तर आतापर्यंत शिकायला आहे इतिहासातनं विज्ञानापर्यंत. अकॉर्डिंग टू धिस थिअरी एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. आता बघा हे आहे आपलं मेन स्टेटमेंट ज्याच्यावर आपल्याला मार्क भेटणार आहेत. पुस्तकामध्ये तुम्ही टिक मार्क किंवा त्याला अंडरलाईन किंवा एक हायलायटर घेऊन यायचं. बरोबर आहे. आणि हायलायटरनी पिवळी असं त्याच्यावरती ते करून घ्यायचं. काय म्हणते तो? या थिअरीनुसार लक्ष दे इकडे. ठीक आहे. ते नंतर करून घ्याल आता. अकॉर्डिंग टू धिस थिअरी. कोणाची थिअरी? न्यूटनची थिअरी. काय आहे? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ अ डेफिनाइट फोर्स. या जगातला प्रत्येक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला किंवा दोन ऑब्जेक्ट एकमेकाला स्वतःकडे कंटिन्युअसली काय करतात? अट्रॅक्ट करत असतात. विथ डेफिनाइट एका विशिष्ट कशानी? फोर्सनी. आणि हा जो फोर्स आहे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. हा फोर्स काय आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. कशाला? प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आता प्रोडक्ट म्हणजे काय होते? मॅथ्स मध्ये तुम्हाला माहित आहे का प्रोडक्ट म्हणजे काय होते? प्रोडक्ट ऑफ वेट्स ऑफ 2 पर्सन इज 60. मग काय असते प्रोडक्ट म्हणजे? प्रोडक्ट म्हणजे प्लस नसते. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट हा शब्द जेव्हा येतो तेव्हा असते मल्टिप्लिकेशन. सम हा शब्द आला की ऍडिशन असते. आता प्रोडक्ट म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. समजून घ्या. प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. काय सांगून राहिला तो? या लॉ मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? या जगातील दोन ऑब्जेक्ट एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात विथ डेफिनाइट फोर्स. दोन ऑब्जेक्ट काय करतात? आता हा समजा आपण घेतला ऑब्जेक्ट ए आणि हा घेतला ऑब्जेक्ट काहीतरी आहे. हे दोन असं कन्सिडर करा की हे 2 बॉल आहेत. फील होते. हा एक ऑब्जेक्ट घेऊ आणि याला रंग देऊ आता एखादा आपला. हे 2 आपण काय घेतले? ऑब्जेक्ट घेतले. ऑब्जेक्ट ए काहीतरी आहे समजा. ठीक आहे. त्याला 2 सध्याचे आता सर्कल आहे तर स्पेरिकल कन्सिडर करून बॉल कन्सिडर करा. आता हा जो ऑब्जेक्ट ए आहे याचं वजन समजा, याचं वजन आहे 10 kg आणि ऑब्जेक्ट बी आहे याचं पण वजन किती आहे? 10 kg. सारखे सारखे आहे. बरोबर आहे. मग आता स्टेटमेंट आहे लॉचं स्टेटमेंट आहे. काय स्टेटमेंट आहे? एव्हरी ऑब्जेक्ट in the universe attracts every
other object. Every object in the universe attract every other object, किंवा every object in the universe attract every other object with a definite force. या दोघांच्या मधात काय आहे, एक विशिष्ट काय आहे दोघांच्या मधात, विथ अ डेफिनाइट काय अट्रॅक्ट करून राहिले एकमेकाला, हे विथ अ डेफिनाइट फोर्स, विथ अ डेफिनाइट फोर्स. आता समजा हा याला अट्रॅक्ट करून राहिला असं आणि हे असं, या दोघांच्या मधात काय आहे, एक विशिष्ट काय आहे दोघांच्या मधात, फोर्स. याला आपण काय देऊ, एफ, विथ अ डेफिनाइट फोर्स. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ इन द युनिवर्स विथ अ डेफिनाइट फोर्स. आता दोन दोन वेळा जर का नाही लिहिलं तरी चालतं इन द युनिवर्स, बरोबर आहे. दिस फोर्स, फुल स्टॉप देऊ. आता हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली proportional, directly proportional to product of their masses, to the product of the masses. द आहे की देअर आहे, प्रोडक्ट ऑफ द मासेस काय, ऑफ द टू ऑब्जेक्ट्स, ऑफ द टू ऑब्जेक्ट्स, ऑफ द टू ऑब्जेक्ट्स. आता हे दर्शवण्याकरता या ऑब्जेक्टचा आपण मास घेतलं सध्याच्या परिस्थितीमध्ये m1 आणि याचा आपण मास घेतलं m2. फोर्स दाखवून राहिलो आपण एफ नी, मास दाखवून राहिलो आपण एम नी. m1 हा एक ऑब्जेक्ट 1 आहे म्हणून, m2 हा ऑब्जेक्ट 2 आहे म्हणून m. चला, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट्स अँड काय लिहिलेलं आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. अँड वी आर SEL, inversely proportional to the square of the distance between them. आता या दोघांच्या मधलं अंतर घ्यायचं आहे आपल्याला. अंतर कुठून कुठपर्यंत घ्यावं लागतं, तर याच्या सेंटर पासून तर याच्या सेंटर पर्यंत, इतकं लक्षात ठेवायचं. इथून इथपर्यंतचं अंतर नाही, दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर पासून. याचं सेंटर कन्सिडर करू आणि याचा सेंटर कन्सिडर करू आणि या दोघांच्या मधलं आता काय घेऊ आपण, अंतर घेऊ. कुठे गेला आपला, या दोघांच्या मधलं काय घेऊ आता, हे आपण अंतर. आता हे अंतर जे आपण हे कशाने दाखवणार आहे, हे अंतर आपण दाखवणार आहे डी. डी म्हणजे काय, डिस्टन्स. डी म्हणजे काय, डिस्टन्स. फोर्स दाखवला एफ नी, मास दाखवलं एम नी आणि डिस्टन्स दाखवलं स्मॉल डी नी. मग आता याच लॉ नुसार खाली लिहू आपण, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स every other object with a definite force. आता हा फोर्स आपण कशाने दाखवला, एफ नी. हा जो फोर्स आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. आता हा जो फोर्स आहे हा कसा प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली. याला तुम्ही असं लिहू शकता, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय, m1 मल्टिप्लाय बाय m2. यालाच तुम्ही असं पण लिहू शकता m1 m2.
दोघांच्या मधात काही नसणे म्हणजे मल्टिप्लिकेशन असते. हे गणिताचे नियम आहेत. ठीक आहे. हे झालं कोणतं प्रपोर्शन? डायरेक्ट. अँड इनवर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आता हाच फोर्स कसा प्रपोर्शनल आहे? इनवर्सली प्रपोर्शनल आहे टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. कसा? स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स म्हणजे डी चा स्क्वेअर बिटवीन देम, या दोघांच्या मधात डी चा स्क्वेअर. झालं. बघा इथे याची व्हॅल्यू वाढली तर यांची पण व्हॅल्यू वाढणार, याची कमी झाली तर याची पण कमी होणार. इथे उलट आहे. जितकं जास्त डिस्टन्स तितका फोर्स कमी, आणि जितका फोर्स जास्त तितकं डिस्टन्स. याला आपण इनवर्स प्रपोर्शन म्हणतो. एकाची व्हॅल्यू वाढली दुसऱ्याची कमी, एकाची वाढली दुसऱ्याची जास्त. डायरेक्ट आणि इनवर्स. समजलं एवढं? हेच या लॉ मध्ये लिहिलं. आता या दोघांना कंबाईन करायचं. या दोघांना काय करायचं? कंबाईन. आता हा 1 आहे, या 1च्या जागी m1 आणि m2 आपण ठेवू शकतो, कारण की प्रोपोर्शन कसं, फोर्स हा एक सेम क्वांटिटी. याचं याच्यासोबत डायरेक्ट प्रपोर्शन आहे आणि याचं याच्यासोबत कोणतं प्रपोर्शन आहे? इनवर्स. तर याला असं लिहिता येईल, F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 and inversely proportional to the d square. आणि जर का याला आपल्याला इक्वल टू लिहायचं असेल तर तो म्हणतो इथे तुम्ही कॉन्स्टंट घ्या, दॅट इज कॉल्ड ॲज द कॅपिटल G. म्हणजेच कोणता कॉन्स्टंट? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. नवीन टर्म आहे. m1 m2 अपॉन d स्क्वेअर. आता हा झाला तुमचा कंप्लीट युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. बरोबर आहे. याला त्यांनी म्हटलेलं आहे इक्वेशन नंबर 2. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. 1 कोणतं होतं? केपलरचा थर्ड लॉ. विसरावं नाही लागत. केपलरचा थर्ड लॉ. आता हा आठवला पाहिजे. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. हे होतं इक्वेशन नंबर 1. याच्यातच गुपित दडलेला आहे. याच्यातच गुपित दडलेला आहे. कशाचं? तर न्यूटननी फोर्स मासला डायरेक्टली प्रपोर्शनल का घेतला आणि फोर्स डिस्टन्सला इनव्हर्सली प्रपोर्शनल का घेतला, असा समोर क्वेश्चन आलेला आहे. समजलं का इतकं? याला वाचून घेऊ. बघा आता काय म्हणतो. खाली घेऊ थोडं. बघा हे 2 ऑब्जेक्ट घेतले त्यांनी. बरोबर आहे. 2 ऑब्जेक्टला काय दिलं इथे? m1 आणि m2. F नी काय दर्शवला? D नी काय दर्शवलं? आणि M आणि M नी काय दर्शवलं? मास. हे तीचीच गरज आहे आपल्याला याच्यामध्ये. बरोबर आहे. फिगर 1.5 shows 2 objects with masses m1 and m2 kept at a distance from each other. एक डिस्टन्स आहे त्यांच्या मनात काहीतरी. Mathematically the gravitational force of attraction between these two bodies can be written as force is directly proportional to product of their masses m1 आणि m2 and inversely proportional to the square of distance between. इथे इक्वल केलं. फोर्स इज इक्वल टू, इथे आपण एक कॉन्स्टंट घेतला त्याला आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो किंवा त्याला आपण काय म्हणतो? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट G. हिअर G इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. आता हा कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो का घ्यावा लागतो पुढे तुम्हाला समजेल जेव्हा तुम्ही पुढे हे शिकाल. द अबाव लॉ मीन्स दॅट इफ द मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड द फोर्स बिटवीन द 2 ऑब्जेक्ट्स ऑल्सो डबल्स. फोर्स कशा प्रपोर्शन मध्ये आहे मासेसला? साधा विषय आहे. याला किंवा याला मल्टिप्लाय बाय काय केलं आपण? 2. म्हणजे मास काय केलं एखाद्याचं? याचं मास काय केलं आपण? m2 चं डबल. तर फोर्स पण काय होऊन जाईल? डबल. कारण की प्रपोर्शन कसं आहे? डायरेक्ट आहे. डायरेक्ट. इनडायरेक्ट कुठं आहे? डायरेक्टच म्हटलं का? बरं. प्रपोर्शन कसं आहे? डायरेक्ट. मास वाढवलं, इफ फोर्स इज डबल मास इज डबल फोर्स ऑल्सो डबल. याच्या उलट आहे थोडा. आता फोर्स हा डिस्टन्सला कशा प्रपोर्शन मध्ये आहे? इनवर्स. आणि ते पण डिस्टन्सच्या स्क्वेअरला. डिस्टन्सच्या स्क्वेअरला.
या ठिकाणी तो काय म्हणून राहिला लक्षात ठेवा. ऑल्सो इफ द डिस्टन्स इज डबल, काय वाढवलं तुम्ही, डिस्टन्स डबल केलं, डिस्टन्स काय केलं, डबल, द फोर्स डिक्रीजेस बाय अ फॅक्टर ऑफ 4. फोर्स 4 पटीनी कमी होतो, कारण की प्रपोर्शन कसं आहे, इनवर्स. याला डबल केलं म्हणजे इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे ना. तर हा फोर्स जो आहे, हा फोर्स किती पटीनी कमी होईल, हा फोर्स 4 पटीनी, अरे जाणार आहे, ठीक आहे, हा फोर्स काय होईल, 4 पटीनी काय होऊन जाणार आहे, कमी. समोर आलं का नाही तुम्हाला, हे महत्वाचं आहे. If the two bodies are spherical, the direction of the force is always along the line joining the centers of the two bodies and the distance between the center is taken to be d. आता या दोन बॉडीज ज्या एकमेकाला अट्रॅक्ट करून राहिल्या त्या जर का आपण काय कन्सिडर केल्या, त्या काय आहेत, स्पियर आहेत. स्पियर म्हणजे कशा आहेत, पूर्ण गोल, बरोबर आहे. तर डिस्टन्स कसं घ्यायचं, त्यांच्या सेंटर पासून तर याच्या सेंटर पर्यंत, बरोबर आहे. पण जर का इन केस वेन द टू बॉडीज आर नॉट स्पेरिकल और हैव इरेग्युलर शेप, then the direction of the force is along the line joining their center of mass and d is taken to be the distance between the two center of mass. ऑब्जेक्टचा शेप रेग्युलर आहे, स्पेरिकल आहे किंवा क्यूब आहे, तर त्याचा सेंटर निघू शकतो. पण एखादा ऑब्जेक्ट आहे की ज्याचा शेप कसा आहे, इरेग्युलर, याचा सेंटर निघतो का, पण अशा ऑब्जेक्टचा काय निघतो, सेंटर ऑफ मास. मग तो सेंटर ऑफ मास त्या ऑब्जेक्टच्या मधात कुठेही असू शकतो किंवा त्या ऑब्जेक्टच्या बाहेर पण कुठेही असू शकतो. हे लक्षात ठेवा, पेपरमध्ये येत नाही. पुढे फ्रॉम इक्वेशन 2 इट कॅन बी सीन दॅट द व्हॅल्यू ऑफ g इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग बिटवीन द टू युनिट masses kept at unit distance away from each other. या ठिकाणी जो तुम्ही जी घेतला, हा जी काय आहे, तर हा जी या दोन मासेसच्या मधात ऍक्ट होणारा जो एफ दाखवला आपण, तोच एफ म्हणजे कोण आहे, हा जी आहे. समोर आला का, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, फोर्स नाही, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. पुढे thus the SI units, in SI units the value of g is equal to the gravitational force. आणि याच कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची व्हॅल्यू जी आहे ती आहे बिटवीन टू मासेस 1 kg केप्ट 1 मीटर अपार्ट. आता इथे यांनी कन्सिडर केला आहे, हे जे दोन ऑब्जेक्ट आहे ते किती किलोचे आहेत, 1-1 किलोचे, आणि ते किती दूर ठेवलेले एकमेकापासून, 1 मीटर दूर ठेवलेले आहे. मग 1-1 किलोचे दोन मासेस 1 मीटर दूर ठेवल्यावरती त्यांच्या मधात ऍक्ट होणारा फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्यालाच लिहिला आपण कॅपिटल जीनी, आणि त्याला म्हटलं ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, कारण की हा फोर्स कॉन्स्टंट आहे. दोन मोराच्या पंखांमध्ये आहे तो कॉन्स्टंटच आहे, एका हत्ती आणि एका मुंगीमध्ये तो फोर्स तितकाच आहे. सन आणि अर्थ मध्ये तो फोर्स कसा आहे, कॉन्स्टंटच आहे. म्हणून त्या फोर्सला आपण काय लिहितो, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, आणि शब्द आपण काय लावलेला आहे तिथे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. समोर आला का मी काय बोलत आहे. दोन ऑब्जेक्टच्या मधात जो फोर्स लागतो तोच कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हा दोन ऑब्जेक्टच्या मधात असणारा फोर्स जगात कुठेच बदलत नाही. एक लक्षात ठेवायचं, जगात बदलत नाही हा फोर्स, बरोबर आहे. मग ते ऑब्जेक्ट कोणतेही असो, ते दोन कुठलेही ऑब्जेक्ट असो, तो कॉन्स्टंट असतो. म्हणून त्याला म्हटलेला आहे आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, बरोबर आहे. माहिती याची व्हॅल्यू किती, याची व्हॅल्यू किती, या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती. फोर्स आहे ना, पण किती आहे तो फोर्स. दूध आणलं पण किती लिटर आणलं, गहू आणले पण किती किलो आणले, मग तसा हा फोर्स आहे. तर तो फोर्स नेमका किती आहे तो मोजावा लागेल ना. मग इथे त्यांनी लिहिलेला आहे आपल्याला, इथे त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी
लक्षात ठेवा, हे फिल इन द ब्लँक्स मध्ये भरपूर वेळा येतं. शो दॅट इन SI युनिट्स द युनिट ऑफ G इज न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. जी ची व्हॅल्यू कशामध्ये मोजतात? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर याच्यामध्ये. आता मी इथे काय आखली? एक रेष. आता ही रेष नसेल आखायचं तर आपण असं पण लिहू शकतो याला, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअरला मायनस लिहिता येते. मायनस म्हणजे ही रेष. फिजिक्स आहे, खूप लक्षात ठेवावं लागते याच्यात. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ G वॉज फर्स्ट एक्सपेरिमेंटली मेजर्ड बाय हेनरी कॅव्हेंडिश इन SI युनिट्स. इट्स व्हॅल्यू इज 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. ही त्या फोर्सची काय आहे? व्हॅल्यू आहे. काय व्हॅल्यू आहे? 6.673 into 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. -11 काय आहे? -11. मायनस म्हणजे समजते ना तुम्हाला? याला 10⁻⁻11 ला लिहायचं असेल ना तर आपल्याला 0.0 किती झिरो द्यावे लागतील? पहिले 10 झिरो. गुणेला किती? 6.67. या 6.673 ला सगळं शून्य शून्यानीच काय करायचं? मल्टिप्लाय. आणि ते पण कसे आहे? -11. म्हणजे हा फोर्स जो आहे हा खूप जास्त वीक आहे. काऊन की तो कशामध्ये लिहिला आपण? मायनस. निगेटिव्ह मध्ये काय लिहितो आपण? हा, कमी असलेलं. तर हा फोर्स निगेटिव्ह मध्ये लिहिला म्हणजे काय असतो? हा फोर्स वीक असतो. पहिल्या दिवशी सांगितलं होतं, हा जगात आहे आणि हा फोर्स वीक आहे. बरोबर आहे. मग वीक का आहे? इथे लिहिलेलं आहे. पण काय लिहिलेलं आहे? -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे झालं कशाची व्हॅल्यू? तर तुमच्या G ची व्हॅल्यू. हे आणि हे झालं कशाबद्दल? आपल्याला आपलं न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन.